आईला आपल्या बाळाचं संगोपन व्यवस्थित करता यावं, स्वतःच्या तब्येतीचीही काळजी घेता यावी, यासाठी महिलांना 6 महिन्यांपर्यंतची मॅटर्निटी लीव्ह मिळते। पण अविवाहित गरोदर महिलांच्या बाबतीत नेमका काय नियम आहे, तर याविषयीचा निर्णय हा 28 जून 1986 साली घेण्यात आलाय। पूर्वी मातृत्व रजेचा लाभ फक्त विवाहित महिलांसाठीच आहे अशी लोकांची ठाम समजूत होती, कारण त्यावेळी मातृत्व रजा घेणारी महिला विवाहितच आहे असं समजलं जायचं। पण 1986 नंतर मात्र मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट मध्ये हे स्पष्ट करण्यात आलं की हा मातृत्व रजेचा लाभ घेणारी महिला विवाहित आहे की अविवाहित आहे असा कोणताही भेदभाव केला जाणार नसून प्रत्येकीला समान न्याय मिळेल। यातून सामाजिक विचारसरणीत बदल करण्याचा मोठा प्रयत्न केला गेला आणि अविवाहित महिलांनाही हक्काने हा लाभ घेता आला, कारण शेवटी या दिवसात महिलांची आणि त्यांच्या बाळाची काळजी हा प्रमुख विषय असतो आणि त्याचा महिलांच्या विवाहित किंवा अविवाहित असण्याशी काहीही संबंध नसतो। सामाजिक दृष्टिकोन बदलणाऱ्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि ही रील जास्तीत जास्त शेअर करा।